नमस्कार, आपण पाहत आहात एल्गार न्यूज महाराष्ट्र। बैलगाडा शर्यत हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर येतो तो शिट्ट्यांचा कडकडाट आणि वाऱ्याच्या वेगाने धावणारे बैल। अनेकदा या शर्यतींवरून प्राणीछळाचे आरोप केले जातात। शर्यतीत बैलांना केवळ मारहाण केली जाते असा एक मोठा गैरसमज जनमानसात पसरलेला आहे। परंतु एका शर्यतीच्या बैलाला मैदानावर उतरवण्यासाठी त्याचा मालक जे कष्ट घेतो आणि ज्या पद्धतीने त्याचे लाड पुरवले जातात ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल। आज आपण पाहणार आहोत शर्यतीच्या बैलांच्या त्या शाही थाटाची आणि मालकाच्या अतूट प्रेमाची ही खास बातमी। बैलगाडा शर्यत ही एक केवळ दिवसाची स्पर्धा नसते, तर ती एका बैल मालकासाठी वर्षभराची तपश्चर्या असते। मैदानावर एखादा बैल जेव्हा विजेतेपद मिळवतो तेव्हा त्यामागे मालकाने आपल्या रक्ताचे पाणी करून केलेली सेवा असते। टीका करणाऱ्यांना केवळ चाबकाचा आवाज ऐकू येतो, पण त्याआधी बैलाला दिले जाणाऱ्या शाही खुराकाकडे अनेकदा दुर्लक्ष होते। शर्यतीच्या बैलाचा आहार हा एखाद्या ऑलिम्पिक खेळाडूच्या आहारासारखाच शिस्तबद्ध असतो। त्याला केवळ चारा दिला जात नाही, तर 5 प्रकारच्या पौष्टिक अन्नाचे मिश्रण दिले जाते। यामध्ये प्रामुख्याने ताजे दूध, हरभरा डाळ, हुलगा, सोयाबीन आणि सरकी पेंड याचा समावेश असतो। हे सर्व पदार्थ एकत्र करून त्याचा पेंट किंवा खुराक तयार केला जातो। कित्येक बैल मालक तर आपल्या बैलांना दररोज सकाळी 5 ते 10 लिटर दूध आणि सुकामेवा देखील खाऊ घालतात, जेणेकरून त्यांच्या शरीरातील ताकद आणि चपळता टिकून राहील। खाण्यापिण्यासोबतच या बैलांची शरीरयष्टी तंदुरुस्त ठेवण्यासाठी करण्यात येणारा उपचार थक्क करणारा आहे। थंडी असो किंवा पाऊस, बैलांना कधीही थंड पाण्याने आंघोळ घातली जात नाही। त्यांच्या स्नायूंना आराम मिळावा आणि रक्ताभिसरण चांगले व्हावे यासाठी दररोज गरम पाणी करून त्यांना न्हाऊ घातले जाते। सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बैलांची मालिश। शर्यतीत धावताना बैलांच्या पायावर आणि खांद्यावर मोठा ताण येतो। हा ताण कमी करण्यासाठी आणि बैलाची त्वचा चमकदार ठेवण्यासाठी जुन्या काळापासून चालत आलेल्या आयुर्वेदिक पद्धतीचा वापर केला जातो। लोणी, घरचे शुद्ध तूप आणि हळद यांचे मिश्रण तयार केले जाते। हे मिश्रण दररोज बैलाच्या अंगाला लावून तासनतास त्याची मालिश केली जाते। हळद ही जंतुनाशक म्हणून काम करते, तर तूप आणि लोणी स्नायूंना लवचिकता प्रदान करतात। यामुळेच हे बैल मैदानावर वाघासारखे डरकाळी फोडत धावतात। शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे या बैलांची काळजी घेतो। उन्हाळ्यात मोठ्या गोठ्यात कूलर लावणारे आणि हिवाळ्यात बैलांना ऊब मिळावी म्हणून शेकवट्या पेटवणारे मालक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतात। त्यामुळेच ही केवळ शर्यत नसून ते मालक आणि बैलाच्या नात्यातील प्रेमाचे प्रतीक आहे। थोडक्यात सांगायचे तर शर्यतीच्या बैलाचा हा थाट एखाद्या राजापेक्षा कमी नसतो। मारहाण किंवा छळाच्या पलीकडे जाऊन पाहिले तरी ते केवळ आणि केवळ निष्पाप माया आणि जीवापाड जपणूक दिसून येते। मालक स्वतः उपाशी राहील, पण आपल्या बैलाच्या खुराकात तो कधीही कमतरता भासू देत नाही। हेच या बैलगाडा संस्कृतीचे खरे सौंदर्य आहे। मी अर्गेतून बोलतोय। व्हिडिओ करायचं कारण असं आहे की बैलाच्या बाबतीत पोटा संघटनेचं असते, इतर जी शर्तीत नाही त्यांचं मत असते बैलासने त्रास देतात, बैलासने वागणूक दुजाभाव देतात। तर आत्ताचा व्हिडिओ आता केला आहे तो बैल चोळतेल्याचा केला आहे। एवढं त्याला लोणी हळद लावून, लोणी खायला मिळत नाही पोरासने, ती लोणी आम्ही बैलाच्या अंगाला लावून चोळतोय। आणि चोळणारी माणसं बी असे आहेत, हे विजूमाळी यांचे चुलते रमाळी, तेव्हापासून यांचा वडलोपार्जित धंदा आहे तो। आणि त्यांनी बैल चुळून अनेकाची बैल बाद झाले सुद्धा चांगली केलेले आहेत। ते बैलाची सेवा कशी करतो हे दाखवायचा उद्देश आहे। मुळात कसं झालं आहे, पोटा संघटनेचा आणि जो वाद होता तो कसा होता, आत्तापर्यंत मी बोलले ते कोण बोललं नाही। देशी गाई ही पाळीव प्राण्यात मोडली जाते आणि देशी गाईला होणारी जर कालवड असेल ती पाळीव प्राण्यात आहे। आणि जर गोरा झाला म्हणजे खोंड झाला तर तो जंगली प्राणी म्हणून नोंद केली शासनानं। ही पहिलं मूळ अडचण होती, आतापर्यंत कोण बोललं नाही सांगतो। आणि नंतर आता शर्यतीला परवानगी मिळाली आणि ते आम्ही कशा पद्धतीनं उसाभर करून तिची कशा पद्धतीने तिचं संगोपन करून शर्ती करतोय, त्याला काय काय खायला घालतोय, त्याला 5 प्रकारचं खाणं आहे।
हरभरा आहे, मटकी आहे, तूप आहे, दूध आहे, भरडा आहे. ह्या पद्धतीनं आम्ही जे तुम्ही लहान मुलांनी घालत नाही एवढ्या पद्धतीने घालून ते संगोपन करते. तरी आम्हाला त्रास देणाऱ्या मंडळींनी हे ध्यानात घ्यावं. धन्यवाद.